श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्यापासून देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास हा देवपूजेसाठी, देवांच्या उपासनेसाठी, विविध सण व्रत वैकल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास असा मानला जातो. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा आरंभ होतो आणि याच दिवसापासून भगवान महाविष्णू हे क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर 4 महिने निद्राधीन होत असतात. म्हणून या दिवसालाच आपण देवशयनी एकादशी असंही म्हणत असतो. या दिवशी सर्वांनी उपवास करायचा आहे आणि भगवान विष्णूंची, भगवान विठ्ठलाची आपल्याला पूजा आराधना करायची आहे. उद्या दिवसभर आपल्याला भगवान पांडुरंगाचं, विठ्ठलाचं नामस्मरण हे करायचं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी आणि साधं सोपं गोपद्म व्रत हे सुद्धा उद्यापासून आपल्याला सुरू करायचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हे गोपद्म व्रत कसं करावं, कशासाठी करावं आणि याचं उद्यापनही कसं करावं आणि कधी करावं याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे हे व्रत अगदी साधं सोपं असं व्रत आहे आणि हे व्रत कोणीही करू शकतं. या व्रताची माहिती तुम्हाला संपूर्णपणे या व्हिडिओमध्ये मिळेल आणि तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करू शकतात. या व्रतासाठी आपल्याला कुठलीही मोठी पूजा मांडणी सुद्धा करायची गरज नाही किंवा या व्रताला खूप काही नियम सुद्धा नाही आहेत. पण या व्रताचं फळ हे खूप मोठं आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे. आपल्या पतीची प्रगती व्हावी, आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं भलं व्हावं, चांगलं व्हावं आणि आपल्याला अखंड सौभाग्य हे प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असो, नोकरीविषयी असो, आर्थिक असो किंवा कर्जाची समस्या असो किंवा नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील किंवा जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअर संबंधित, शिक्षणासंबंधित कुठल्याही समस्या असतील, कुठल्याही प्रकारच्या जर समस्या तुम्हाला असतील तर त्या सर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही हे व्रत नक्की करू शकता. हे व्रत केल्याने तुम्हाला त्याचे चांगले फायदे हे नक्कीच होतील. आपल्या आयुष्यातल्या कठीण समस्या सुटण्यासाठी आणि त्यातून आपण बाहेर येण्यासाठी हे व्रत आपल्याला सर्वांना जरूर करायचं आहे. हे व्रत केल्याने तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या समस्या या दूर होतील आणि तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि समाधान आणि उत्तम आयुरारोग्याची प्राप्ती होईल. चला तर मग आता हे व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. तुम्ही जर आजपर्यंत हे व्रत केलं नसेल तर आता नक्की करा. आणि या चातुर्मासामध्ये गोपद्माचं व्रत करत असताना जर आपल्याला मध्येच मासिक धर्म आला, सुतक आलं तर काय करायचं आहे हे सुद्धा आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. तर हे गोपद्म व्रत आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे तर देवशयनी आषाढी एकादशीपासून तर पुढे 4 महिने कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे. उद्या 17 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे तर उद्यापासूनच हे व्रत आपल्याला सुरू करायचं आहे. तर कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे. 12 नोव्हेंबरला या व्रताचा शेवटचा दिवस असेल. हे 4ही महिने हा चातुर्मास भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतात. हे गोपद्म व्रत केल्याने आपल्या कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होत असतं, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होत असतं, आपल्या घरामध्ये अखंड सुखशांती नांदत असते आणि तसंच आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते. तर या गोपद्म व्रतामध्ये आपल्याला तुम्हाला ज्याप्रमाणे स्क्रीनवर दिसत आहे तर त्याप्रमाणे 33 गोपद्मही काढायचे असतात. आणि या गोपद्म व्रताची सुरुवात आपल्याला उद्यापासून आषाढी एकादशीपासून 17 जुलैपासून सुरू करायची आहे. तर कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितला, एकादशीच्या नंतर बघितला तर तुम्ही या व्रताला गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात आणि कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे व्रत 4ही महिने करावं लागेल. जर तुम्ही 21 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या व्रताला सुरुवात केली तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे व्रत करावं लागेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ 21 जुलै नंतर बघितला तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून या व्रताला सुरुवात करू शकतात. फक्त तुम्हाला हे व्रत कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत करावं लागेल. चातुर्मासातला प्रत्येक दिवस हा शुभ असतो, त्यामुळे तुम्ही या व्रताला ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सुद्धा सुरुवात करू शकतात. तर हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे तर तुम्हाला इथे स्क्रीनवर जी काही गोपद्मांची 33 गोपद्म असलेली रांगोळी दिसत आहे तर ही रांगोळी आपल्याला रोज देवघरासमोर काढायची आहे. दररोज आपल्याला आपल्या देवघरासमोरची जागा ही स्वच्छ गोमित्र, हळद
आणि पाणी एकत्र करून ती पुसायची आहे आणि त्या स्वच्छ पुसलेल्या जागेवर तुम्हाला एक पाट ठेवून त्यावर तुम्ही ही गोपद्मांची रांगोळी काढू शकतात। आणि जर तुम्हाला ती खालीच पुसलेल्या जागेवर काढायची असेल देवघरासमोर तर ती तशी सुद्धा तुम्ही काढू शकतात। इथे स्क्रीनवर तुम्हाला 33 गोपद्मांची रांगोळी दिसत आहे। त्याप्रमाणे हे 33 गोपद्मांची रांगोळी आपल्याला देवघरासमोर रोज चातुर्मासामध्ये काढायची आहे। आणि ही रांगोळी काढल्यानंतर त्या गोपद्मांची हळद कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे। तसंच या गोपद्मांना धूपदीप सुद्धा ओवाळायचा आहे। आणि ही गोपद्मांची रांगोळी तुम्ही रांगोळीने काढू शकतात किंवा हळदी कुंकूने काढू शकतात किंवा फुलांनी सुद्धा काढू शकतात। पण जर तुम्ही ही रांगोळी पांढऱ्या रांगोळीने काढणार असाल तर त्यामध्ये ती पांढरी रांगोळीने काढलेली गोपद्म तशीच न ठेवता त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू हे नक्की टाकायचं आहे। आणि हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करायची सुद्धा काही गरज नाहीये। त्यानंतर हे गोपद्म तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही काढाल त्या दिवशी दिवसभर तसंच ठेवायचं आहे। आणि दुसऱ्या दिवसाला ही तुम्ही जी काही गोपद्म काढली आहेत, गोपद्माची जी रांगोळी काढली आहे ती तुम्हाला झाडून घ्यायची आहेत। गोपद्म काढलेली जागा तुम्हाला पुन्हा स्वच्छ करायची आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला पहिल्या दिवसाप्रमाणे जशी तुम्ही गोपद्म काढली होती तशी पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा काढायची आहेत। असं तुम्हाला सलग 4 महिने चातुर्मासामध्ये या गोपद्मांची रांगोळी आपल्या देवघरासमोर रोज काढायची आहे। दिवा अगरबत्ती ओवाळून या गोपद्मांना आपण एक फुल सुद्धा अर्पण करायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला देवी मानत असतो आणि तिची पूजा करत असतो। आणि या गोपद्माच्या रांगोळीमध्ये गायीचीच पावलंही आहेत। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि जर आपण ही 33 गोपद्म असलेली रांगोळी काढून त्यांची जर रोज या चातुर्मासामध्ये पूजा केली तर 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते। ही 33 गोपद्म तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा रांगोळीने काढू शकतात। आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर 33 गोपद्म असलेल्या रांगोळीचा साचा सुद्धा मिळतो, तर तो साचा आणून तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा ही 33 गोपद्माची रांगोळी आपल्या देवघरासमोर काढू शकतात। ही रांगोळी काढल्यानंतर त्या रांगोळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत। आणि रोज तुम्ही या गोपद्मांना नैवेद्य दाखवायचा आहे। मग तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा दूध साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। पण मात्र हा नैवेद्य रोज ठेवायचा आहे। आणि जो काही नैवेद्य तुम्ही ठेवणार असाल तो नैवेद्य नंतर आपण आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी वाटून खायचा आहे। आणि ही गोपद्मांची रांगोळी आपण जेव्हा काढू तेव्हा आणि गोपद्मांची जेव्हा आपण पूजा करू तेव्हा आपण आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि पहिल्या दिवशी जी काही आपण गोपद्मांची रांगोळी काढली असेल आणि त्याला जी काही फुलं अर्पण केलेली असतील तर ती दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा झाडून काढू तेव्हा ती आपल्याला कुठेही डस्टबिनमध्ये टाकायची नाहीये, तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे। आणि असंच आपल्याला रोज संपूर्ण चातुर्मासामध्ये करायचं आहे। आणि हे व्रत करत असताना जर तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर पुढचे 5ही वर्ष तुम्हाला हे गोपद्माचं व्रत चातुर्मासामध्ये करायचं आहे। आणि जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर हे व्रत तुम्ही करू शकत नाही, पण तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून हे व्रत तुम्ही करून घेऊ शकतात। तुमच्या घरातल्या मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना सांगून तुम्ही हे व्रत त्यांच्याकडनं पूर्ण करून घेऊ शकतात। त्यांच्याकडून ही गोपद्मांची रांगोळी काढून त्याची पूजा तुम्ही करून घेऊ शकतात। पण या व्रतामध्ये खंड हा पडू देऊ नका। आणि जर समजा या मासिक धर्माच्या 4 दिवसांमध्ये इतर दुसऱ्या कुठल्याही सदस्याकडनं हे व्रत जर तुमच्याकडून पूर्ण होत नसेल तर तुम्ही मासिक धर्माच्या आदल्या दिवसापासून जे काही तुम्ही गोपद्माची रांगोळी काढलेली असेल ती तुम्हाला 4ही दिवस तशीच राहू द्यायची आहे। आणि तुमचे मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर तुम्ही आधीचे जे काही गोपद्म काढलेली आहेत ती तुम्हाला झाडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ देवपूजा करून त्यानंतर नवीन गोपद्माची रांगोळी काढून त्यांची पूजा करून या व्रताला तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे। आणि जर या 4 महिन्यांमध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर सुतक असताना तुम्ही हे व्रत करू शकत नाही। सुतक असल्यावर आपण देवपूजा सुद्धा करत नाही, त्यामुळे इतर दुसऱ्यांकडून सुद्धा हे व्रत तुम्ही करू नका। तुमच्या सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही आपलं देवघर हे स्वच्छ करायचं आहे, देवांची आंघोळही घालायची आहे आणि त्यानंतर तुमची सुतकाची जी काही आधीची रांगोळी काढलेली असेल ती रांगोळी तुम्हाला झाडून घ्यायची आहे, तिथे पुन्हा जागा स्वच्छ करायची आहे आणि नव्याने ही गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे। तर याप्रमाणे तुम्हाला या चातुर्मासामध्ये हे गोपद्माचं व्रत करायचं आहे। आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे। आणि जे कोणी गुरुपौर्णिमेपासून या व्रताला सुरुवात करणार असतील तर त्यांना कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचं आहे। आणि या चातुर्मासामध्ये हे गोपद्माचं व्रत करत असताना मांसाहार हा सुद्धा तुम्ही टाळा।
आणि आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, तर या व्रताचं उद्यापन अगदी साधं सोपं असं आहे। तर या व्रताचं उद्यापन आपल्याला कार्तिकी एकादशीला किंवा जर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करणार असाल तर तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचा शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे। या शेवटच्या दिवशी सुद्धा सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला गोपद्म हे काढायचे आहे आणि त्यांची हळद कुंकू अक्षता लावून विधिवत पूर्ण पूजा सुद्धा करायची आहे। आणि तसंच या शेवटच्या दिवशी तुम्हाला एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्या स्त्रीला तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिला जेवायला सुद्धा देऊ शकतात आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही त्या स्त्रीला खीर खाऊ घालू शकतात किंवा गोड दूध सुद्धा प्यायला देऊ शकतात। आणि त्यानंतर त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि या ओटीमध्ये तुम्हाला त्या सवाष्ण स्त्रीला एक ब्लाऊज पीस, गहू किंवा तांदूळ, तुम्हाला ज्याने ओटी भरायची असेल ते, तसंच नारळ आणि आपल्या शृंगाराच्या ज्या काही वस्तू आहेत त्यातील एखादी वस्तू, तुम्हाला जी काही वस्तू देणं शक्य असेल ती तुम्ही देऊ शकतात। मग यामध्ये तुम्ही मेहंदीचा कोन, बांगडी, टिकल्यांचं पाकिट किंवा सिंदूर या काही ज्या आपल्या शृंगाराच्या वस्तू आहेत त्यापैकी तुम्हाला जी वस्तू देणं शक्य असेल ती तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात। आणि त्याचप्रमाणे सोबत तुम्हाला 33 रुपये सुद्धा त्या सवाष्ण स्त्रीला द्यायचे आहेत। हे 33 रुपये सुद्धा आपल्याला त्या सवाष्ण स्त्रीच्या ओटीमध्येच द्यायचे आहेत। तर याप्रमाणे अगदी साधं सोपं या व्रताचं उद्यापन आहे। ज्याप्रमाणे हे व्रत करायला अगदी साधं सोपं आहे त्याचप्रमाणे या व्रताचं उद्यापन सुद्धा अगदी साधं सोपं असं आहे आणि हे व्रत केल्याने आपल्याला त्याचे भरपूर फायदे होणार आहेत। त्यामुळे हे व्रत तुम्ही सुद्धा जरूर करा। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गोपद्म हे व्रत कसं करावं, का करावं आणि त्याचं उद्यापन कधी करावं आणि कसं करावं याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल। आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असं हे या चातुर्मासामध्ये करायचं हे गोपद्म व्रत आहे। त्यामुळे हे व्रत तुम्ही सर्वांनी जरूर करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।